बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता स्थळ सद्गुरू हाईट्स सोसायटीच्या बाजूला अशोकवन दहिसर पूर्व या ठिकाणी संजय घाडी उपमहापौर मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून नाल्यांची साफसफाई करण्याचं काम सुरू झालेलं आहे। नागरिकांना अतिशय आनंद झालेला आहे। हे काम बघून 2 महिन्यापूर्वीच कामाची साफसफाई सुरू झालेली आहे आणि लोकांना अतिशय आनंद झालेला आहे। साहेब, आपण उपमहापौर म्हणून या विभागात काम करतायत। 2 महिने अगोदर तुम्ही नालेसफाई सुरू केली आहे, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये पावसाळ्याच्या पूर्वी दरवर्षी नालेसफाई केली जाते। यामध्ये छोटे नाले, मोठे नाले आणि मिठी नदी अशा प्रकारच्या या तिन्ही नाल्यांमध्ये नालेसफाई मोठ्या प्रमाणावरती दरवर्षी केली जाते। त्यामुळे मुंबई शहरामध्ये पाणी तुंबण्याचं संभावना कमी होते। 4 वर्ष गेली, निवडणुका न झाल्या कारणाने सर्वच मुंबईमध्ये लोकप्रतिनिधी नव्हते, नगरसेवक नव्हते, नगरसेविका नव्हते। आता या फेब्रुवारी महिन्यामध्ये निवडणुका झाल्या आणि या मुंबई शहरामध्ये लोकप्रतिनिधींचं राज्य आलं। त्यामुळे आम्ही सर्व नगरसेवक आपापल्या प्रभागामध्ये या नालेसफाईचा शुभारंभ करतो आहे। तसाच प्रभाग क्रमांक 5 आर उत्तर मुंबई दहिसर विभागामध्ये या माझ्या स्वतःच्या प्रभागामध्ये आज छोटे नाले आणि मोठे नाले सफाईच्या कामाचा शुभारंभ सोहळा या ठिकाणी आम्ही संपन्न केला आहे। आणि या कार्यक्रमाला आमच्या शिवसेनेच्या महिला विभागाच्या धडाडीच्या विभाग प्रमुख सन्माननीय मीनाताई पानमन उपस्थित आहेत। आमच्या महिला शाखा प्रमुख सन्माननीय विद्याताई पोद्दार आहेत। महिला पुरुष सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहेत। यांच्या उपस्थितीमध्ये आज शुभारंभ झालेला आहे। त्याचबरोबर तिने छोटे नाले आहेत आणि स्वच्छ मुंबई प्रबोधन योजना म्हणजे आपण जिला पूर्वी दत्तक वस्ती योजना म्हणायचो, त्याच्या अंतर्गत स्लम विभागामध्ये असणारे 3 मीटरच्या खालील जे काही गटारं आहेत ते साफ करण्याचं देखील नियोजन मी केलेलं आहे। त्यामुळे ह्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये कुठेही पाणी साचणार नाही याची आम्ही पूर्णपणाने काळजी घेऊ। आणि याच्यासाठी दरवर्षी आमचे शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत, माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतच असतो। आणि ह्या वर्षी आमच्या प्रत्येक महिला उपशाखा प्रमुख आहेत, गटप्रमुख आहेत, पुरुष उपशाखा प्रमुख आहेत, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, हे या नालेसफाईवरती करडी नजर ठेवून चांगली नालेसफाई करून घेतील अशी मला या ठिकाणी खात्री वाटते। धन्यवाद। ताईंचं किती आहे? ताईंचं घेतलं मेट्रो विषय नाही आता इथे। नालेसफाई संदर्भात तुमचं काय मत आहे? या ठिकाणी आपण पाहिलंय लोकसभेची निवडणूक झालेली आहे, विधानसभेची झालेली आहे आणि महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक झालेली आहे। तर आमच्या महायुतीने तसेच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब असतील, आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ सगळ्याच विरोधकांची सफाई या ठिकाणी केलेली आहे। आणि या प्रभागामधून सुद्धा विरोधकांची सफाई करून गाडीसाहेब या ठिकाणी नालेसफाईच्या कामाला लागलेले आहेत। त्याबद्दल मी गाडीसाहेबांचं खूप अभिनंदन करेन। आणि लवकरच, कारण आता आपण बघितलंय कोणताही ऋतू कोणत्याही ऋतूमध्ये घुसतो आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळे ऋतू एकत्र होत आहेत। त्यामुळे पावसाचा भरोसा नाही आणि त्याची जाणीव ठेवून जबाबदारी ओळखून लवकरच या नालेसफाईला सुरुवात या ठिकाणी गाडीसाहेबांनी केलेली आहे। त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईल आणि सर्वांना आमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपापल्या परिसरामध्ये लक्ष ठेवून हे आपण सर्वांनी काम करून घ्या। धन्यवाद। थँक्यू।